आज आपण झटपट कांद्याची पात कशी तयार करायची ते पाहूया। अगदी हिवाळ्यामध्ये सर्व भाज्या खूप ताज्या फ्रेश मिळतात, त्यामुळे आज आपण ही कांद्याची पात सुकी भाजी कशी बनवायची ते पाहूया। अगदी तुम्ही देखील कांद्याची पात कशा पद्धतीने बनवता किंवा वेगळ्या पद्धतीची जर बनवत असाल तर कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर प्रत्येक रेसिपी आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहत असतो आणि झटपट कशी बनवून घरच्या साहित्यात तयार होईल हे देखील पाहत असतो। त्यामुळे तुम्हाला जर वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता खूप वेगवेगळ्या रेसिपीज शिकायच्या असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा। सबस्क्राईब बटन हे या व्हिडिओच्या खाली दिलेलं आहे। नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। हिवाळा स्पेशल खूप ताज्या फ्रेश भाज्या मिळतात, त्यामुळे सर्व भाज्या कशा बनवायच्या आपण ते प्रत्येक आठवड्यामध्ये एक भाजीचा प्रकार पाहत आहोत। त्यामध्ये आज आपण कांद्याची पात कशी बनवायची ते पाहूया। त्यासाठी कांद्याची पात अगोदर छान स्वच्छ निसून त्यानंतर कट करून घेतल्यानंतर धुवून घेतलेली आहे। त्याचबरोबर हे पहा अशा पद्धतीने छान कट करून घेतलेली आहे। त्यानंतर त्यासाठी आपण थोडासा मसाला करणार आहोत। त्यासाठी शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण मंद आचेवर छान असा भाजून घ्यायचा। शेंगदाणे छान कुरकुरीत झाले की भाजी चवीला छान अशी लागते। शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण छान असा भाजून झाल्यानंतर आपण एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये टाकायचं तेल। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। त्यानंतर यामध्ये टाकायचं 1 चमचा जिरं छान असं तेलामध्ये फुलून द्यायचं। त्यामध्ये टाकणार आहोत चिरून घेतलेली ही कांद्याची पात। आता कांद्याची पात छान अशी आपल्याला या ठिकाणी परतवून घ्यायची आहे। आता या ठिकाणी कांद्याची पात करण्यासाठी मूग डाळ मी साधारणतः 2 चमचे मूग डाळ अगोदर पाण्यामध्ये भिजत घालण्यासाठी ठेवली होती। तुम्हाला मूग डाळीऐवजी तुम्ही आणखीन कोणत्या प्रकारची डाळ वापरता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। हे पहा खूप छान अशी आपण ही कांद्याची पात व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत। गॅस या ठिकाणी मोठा केलेला आहे। मोठ्या आचेवर व्यवस्थित अशी परतवून घ्यायची। आणि हो, अशाच खूप साऱ्या भरपूर टिप्स आहेत दररोज दुपारी पौष्टिक रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर देखील क्लिक करून ऑलवर क्लिक करा। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन येणार आहे आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे ते समजण्यास मदत होणार आहे। कांद्याची पात छान अशी परतवून झाल्यानंतर झाकण ठेवलेलं आहे। गॅस मोठाच ठेवलेला आहे। त्यानंतर आपण हा सुका मसाला वाटून घेतलेला आहे। आता लगेचच आपल्याला या कांद्याच्या पातीमध्ये तो मसाला टाकायचा। हे पहा कांद्याची पात आपली ऑलमोस्ट शिजत आलेली आहे। आता लगेचच आपण हा सर्व मसाला यामध्ये टाकणार आहोत आणि मसाला छान असा यामध्ये मिक्स करून द्यायचा। अगदी छान व्यवस्थित असा हा मसाला यामध्ये मिक्स केलेला आहे। गॅस करूया मध्यम आणि मध्यम आचेवर। पुन्हा एकदा झाकण ठेवून ही कांद्याची पात आपण शिजवून घेणार आहोत। रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत वर्षभर एकही दिवस न चुकता सर्व रेसिपी पाहण्यासाठी कविता किचनला फॉलो करा। पुन्हा एकदा थोडंसं मीठ आपण टाकलेलं आहे। आणि हो, कविताच किचनचा कांदा लसूण मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा कांदा लसूण मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता। कांदा लसूण मसाला केमिकल फ्री बनवलेला आहे। छान शुद्धता राखून हा मसाला बनवलेला आहे। त्यामुळे तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच संपर्क साधा। छान कांद्याची पात आपली बनवून तयार झालेली आहे। गरमागरम आपण ती एका डिशमध्ये सर्व करणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला उद्या दुपारी कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि संक्रांत स्पेशल आपण तिळाचे लाडू, तिळ पापडी, तिळाची पोळी या खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहिलेल्या आहेत। त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या रेसिपी आपण या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला शेवटी देत आहोत। तिथून तुम्ही त्या सर्व रेसिपीज पाहू शकता। अगदी छान परफेक्ट कांद्याची पात या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।